मी नेहमी म्हणत होते की लोकसभामध्ये तर कोणाला मत द्यायचं हे ठरलेलं आहे, पण विधानसभेत कोणता झेंडा घेऊ हाती हा प्रश्न पडणार आहे। तो अशाच प्रकारचा निराधार माहिती स्रोत त्यांना व्हॉट्सअपी सगळ्या युनिव्हर्सिटीमधून त्यांचा तो माहिती स्रोत आहे, तिथून ती माहिती त्यांना मिळत असते। राष्ट्रामध्ये जिथे तिथे मोर्चे निघतात की वक्फ बोर्डला खारिज करा, वक्फ बोर्डला खारिज करा, आणि तुम्ही वक्फ बोर्डला 10 कोटी रुपये सँक्शन करताय। केतकीचं वक्फ या बोर्डाबद्दलचं जे मत आहे ते भारतामधल्या लाखो करोडो कट्टरतावादी हिंदुत्ववादी मंडळींचं मत आहे। तुम्ही बधीर आहात की तुम्ही आम्हाला बधीर करून सोडणार आहात? अरे निर्लज्ज माणसांनो, थोडा तरी संघाला तोडलं, सनातनींना तोडताय। ठरवलंय काय की तुम्हाला तुमच्या बाजूने हिंदूही नकोय, हेही ठरवलंय का तुम्ही? हे बोर्ड कशासाठी स्थापन झालं, त्याचा उद्देश काय, त्याच्यातून काय साधायचं असतं, तर संघी भाजपाई हिंदुत्ववादी मंडळींना त्याची प्राथमिक माहिती सुद्धा नाही आहे। केतकी चितळे ही अशाच प्रकारच्या हिंदुत्ववादी मंडळींचा एक भाग असल्यामुळे ह्या पद्धतीचा संताप व्यक्त केलेला आहे। पण थँक्यू तीन तिघाडी सरकार, तुमच्यामुळे विधानसभेत नक्की नोटाचं बटन दाबलं। वक्फ बोर्डाला महाराष्ट्र सरकारने 10 कोटींचं अनुदान घोषित केलं, त्याबद्दलचा प्रचंड संताप व्यक्त करणारा व्हिडिओ केतकी चितळे हिने व्हायरल केला आहे। ह्या व्हिडिओमध्ये केतकी चितळे भयंकर संतापलेली दिसते, बोलताना थरथर ती कापताना दिसते आपल्याला। तिच्या चेहऱ्यावरती एक प्रचंड अस्वस्थता आहे, ती भेदरलेली आहे। तिच्या डोळ्यांमधून, तिच्या देहबोलीमधून हे सगळं स्पष्ट होतं आहे की तिच्याबरोबर प्रचंड मोठा विश्वासघात महाराष्ट्रातल्या सरकारने केलेला आहे। ती चिडलेली आहे प्रचंड। तिचं स्पष्ट मत आहे की लोकसभा निवडणुकीला हे पक्क ठरलेलं होतं की कोणाला मत द्यायचं आहे, प्रधानमंत्री कोणाला करायचं हे निश्चित झालेलं होतं। परंतु आता विधानसभेच्या निवडणुकीला मात्र महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारला मत द्यायचं की नाही द्यायचं याच्यावरती विचार करावा लागणार आहे। केतकीचा निर्णय जवळजवळ झालेला आहे की महायुती सरकारला मत द्यायचं नाही। म्हणजे याचा अर्थ असा होतो की महायुती सरकारमधल्या जर भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेंची शिवसेना किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा इतर त्यांचे जे मित्रपक्ष असतील ह्यांच्यामधल्या कुठल्या पक्षाचा उमेदवार जर आपल्या मतदारसंघामध्ये असेल तर त्याला मत द्यायचं नाही। नोटाचा पर्याय केतकीला हा स्वीकारार्ह नव्हता, परंतु या वेळेला आपण तो नाईलाजाने स्वीकारणार आहे असं तिने म्हटलेलं आहे। तिचा राग कशाबद्दल आहे? तिचा राग आहे की महाराष्ट्र सरकारने वक्फ बोर्डाला 10 कोटींचं अनुदान दिलं। वक्फ बोर्ड जो आहे तो रद्द झाला पाहिजे, काढून टाकलं पाहिजे, त्याचं अस्तित्व संपवलं पाहिजे। यासाठी भारतामध्ये प्रचंड मोर्चे निघत आहेत, लोकांचा संताप व्यक्त होतो आहे, लोक त्याला विरोध करत आहेत। सोशल मीडियावरती एक प्रचंड असंतोष वक्फ या बोर्डाबद्दल आहे आणि त्यामुळे हे बोर्ड रद्द केलं पाहिजे असं तिचं म्हणणं आहे। आणि ते रद्द न करता उलट त्यांना अनुदान देणं हे महाभयंकर कृत्य आहे सरकारचं, आणि त्याच्यामुळे ते आपल्याला चिडलेली दिसते। इथे आपल्याला 2-3 गोष्टी महत्त्वाच्या दिसतात। त्याच्यामध्ये केतकीचा आपल्याला काहीही दोष दिसत नाही आहे। तो यासाठी दिसत नाही आहे की केतकीचं वक्फ या बोर्डाबद्दलचं जे मत आहे ते भारतामधल्या लाखो करोडो कट्टरतावादी हिंदुत्ववादी मंडळींचं मत आहे। कारण त्यांना मुळामध्ये वक्फ ही काय संकल्पना आहे त्याची माहिती नाही आहे, प्राथमिक माहितीच नाही आहे। हे बोर्ड कशासाठी स्थापन झालं, त्याचा उद्देश काय, त्याच्यातून काय साधायचं असतं, हे बोर्ड नेमकं कशाचं नियमन करतं याच्याबद्दलची कुठलीही प्राथमिक माहिती कुठल्याही कट्टरतावादी, म्हणजे स्पष्ट सांगायचं तर संघी भाजपाई हिंदुत्ववादी मंडळींना त्याची प्राथमिक माहितीसुद्धा नाही आहे। आणि केतकी चितळे ही अशाच प्रकारच्या हिंदुत्ववादी मंडळींचा एक भाग असल्यामुळे तिने ह्या पद्धतीचा संताप व्यक्त केलेला आहे। मुळामध्ये वक्फ या बोर्डाबद्दल असं लोकांचा समज आहे की वक्फ बोर्ड ही मुस्लिमांची काहीतरी खाजगी संघटना आहे आणि ह्या संघटनेला पूर्वीच्या काँग्रेस सरकारने इतके सारे अधिकार दिलेले आहेत की त्यांनी, म्हणजे केतकीच्या म्हणण्याप्रमाणे सोनिया गांधींनी हे अधिकार दिलेले आहेत की वक्फ बोर्डवाले ज्या ठिकाणी बोर्ड दाखवतील
ती जमीन त्यांची होते, ते कुठल्याही जमिनीवरती दावा करू शकतात, कोणाच्याही मालमत्तेवरती टांच आणू शकतात आणि त्यांनी एकदा तुमच्या मालमत्तेकडे बोट जर दाखवलं तर त्याला कुठलंही चॅलेंज नाही आहे. इतके प्रचंड अधिकार ह्या बोर्डाला आहेत आणि अगदी हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टसुद्धा त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीत. अशा प्रकारचा दावा जो केतकीने केलेला आहे तो तिचं सोशल मीडियातल्या वाचनावरती अवलंबून आहे. तिचं असं म्हणणं आहे की मानखुर्दमध्ये बांगलादेशी लोक जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती राहतात. हे जे ज्ञान आहे हे ज्ञान केतकीला संघी भाजपाई मंडळींचे जे विचारवंत तत्त्ववेत्ते आहेत, एन्सायक्लोपीडिया आहेत, माहितीचा खजिना आहेत, किरीट सोमय्या, त्यांच्याकडून ही माहिती केतकीसारख्यांना मिळते की मानखुर्दमध्ये प्रचंड बांगलादेशी लोक आहेत. ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे लोक लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाले किंवा त्यांना कमी मतं मिळाली त्या त्या ठिकाणी बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान तिथे राहतात आणि त्यांच्या एक गठ्ठा मतांमुळेच भारतीय जनता पार्टीच्या लोकांना पराभव पत्करावा लागला. अशा प्रकारची एक बेअकली मांडणी लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या नंतर भारतामध्ये सुरू झालेली आहे आणि ती कोण पसरवतं हे सगळ्यांना माहिती आहे. केतकी चितळेसारख्या लोकांचं जो माहिती स्रोत आहे तो अशाच प्रकारचा निराधार माहिती स्रोत त्यांना व्हॉट्सअपी सगळ्या युनिव्हर्सिटीमधून त्यांचा तो माहिती स्रोत आहे. तिथून ती माहिती त्यांना मिळत असते आणि हिंदूंवरच्या अन्याय अत्याचाराबद्दलची कुठलीही माहिती ही 100% खरीच असते. अशा प्रकारची धारणा, पक्की धारणा या केतकीसारख्या लोकांनी केलेली असल्यामुळे त्यांचा त्या माहितीवरती अगदी प्रचंड विश्वास असतो. अगदी आजच्या तारखेला त्यांचा परमेश्वरावरती सुद्धा जितका विश्वास नसेल तितका विश्वास व्हॉट्सअपवर येणाऱ्या या सगळ्या फेकमफाक माहितीवरती या सगळ्या केतकीसारख्या लोकांचा असतो. तिचं असं म्हणणं आहे की वक्फ जे बोर्ड आहे त्यांच्याकडे इतकी जमीन आहे, म्हणजे सरकारच्या नंतरची जर जमीन कोणाकडे असेल तर ती वक्फ या बोर्डाकडे आहे आणि हे हिंदूंच्या अनेक जमिनी त्यांनी हडपलेल्या आहेत. हा त्यांचा जुलमी सगळा कारभार आहे असं तिचं म्हणणं आहे. केतकीसारख्या लोकांना खरं म्हणजे हे सांगायला पाहिजे की वक्फ ही जी आहे ही सरकारी संस्था आहे, ती मुस्लिमांची खाजगी संस्था नाही. ही केंद्र सरकारची संस्था आहे. प्रत्येक राज्यामध्ये वक्फ बोर्ड आहे. अगदी 2014 नंतर नरेंद्र मोदींची सत्ता आल्यानंतर, ते प्रधानमंत्री झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीची एकतर्फी सत्ता 2014मध्ये होती, 2019मध्ये होती. त्यांनी ह्या बोर्डाला हात लावलेला नाही आणि दुसऱ्या बाजूला ह्या बोर्डावरचे जे लोक सरकार नेमत असतं ते सरकारद्वारा नेमण्याचं कामसुद्धा ह्या नरेंद्र मोदीच्या सरकारने, त्यांच्या भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. मध्यंतरी एक मुदस्सीर नावाची व्यक्ती महाराष्ट्रातल्या वक्फ बोर्डवरती आहे, तर त्याच्यावरती वाद झाला होता की हा दाऊदचा निकटवर्तीय व्यक्ती असा देवेंद्र फडणवीसांनीच तो आरोप केला होता. आणि मागाहून जेव्हा माहिती निघाली तेव्हा हे स्पष्ट झालं की देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनेच त्या मुदस्सीरची वक्फ बोर्डावरती सदस्य म्हणून नेमणूक केली होती आणि ही माहिती उघड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना अक्षरशः तोंडावरती पडावं लागलं होतं. मुसलमानांविरुद्ध सतत विद्वेषाचं वातावरण पसरवत राहायचं आणि हे विद्वेषाचं वातावरण पसरत राहिलं पाहिजे, मेंटेन राहिलं पाहिजे. लोकांच्या, हिंदूंच्या मनामध्ये सतत एक असुरक्षिततेची भावना ही घर करून राहिली पाहिजे, ती तिथून निघता कामा नये. हिंदू हे सतत ह्या मुस्लिमांच्या भयाखाली पछाडलेले राहिले पाहिजेत असा प्रयत्न RSS आणि BJPचे लोक हे गेल्या काही वर्षापासून सातत्याने करत आलेले आहेत. हे आता एक उघडगुपित आहे. 2014 नंतर त्यांची सत्ता आल्यानंतर ह्या मंडळींना जोर आला आणि आता सरकारमध्ये बसलेले लोकसुद्धा, आमदार खासदार पदांवरचे, मंत्रिपदावरचे लोकसुद्धा अगदी रेटून खोटं बोलतात आणि त्यामुळे हिंदू मानसिकतेचे, कट्टरतावादी हिंदू मानसिकतेचे जे लोक आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या वाटतात. अशाच प्रकारचे गैरसमज हे वक्फ या बोर्डाबद्दलसुद्धा आहेत. वक्फ ही मुस्लिम समाजामधली कुराणामधून आलेली संकल्पना आहे. मुस्लिम समाजाला त्यांच्या धर्माचा आदेश आहे की त्यांची जी संपत्ती आहे, मग ती अचल संपत्ती असेल, जंगम आणि स्थावर मालमत्ता आपण ज्याला म्हणतो,
तर तुमच्या आयुष्याला जगण्याला जी गरज लागते त्याच्यापेक्षा अतिरिक्त तुमच्याकडे जर संपत्ती असेल तर त्यातला काही भाग हा तुम्ही धर्माच्या नावे म्हणजे एक प्रकारे अल्लाहच्या नावे तुम्ही तो दान करायचा असतो आणि ती जी संपत्ती जी दान केलेली असते ती मग संबंधित लोकांनी ती सार्वजनिक हिताच्या चॅरिटेबल हेतूने तिचा वापर करायचा असतो। तो मस्जिदीसाठी होऊ शकतो, मदरशांसाठी होऊ शकतो, तो हॉस्पिटलांसाठी, शाळा चालवण्यासाठी, लायब्ररी चालवण्यासाठी, असं ज्या ज्या गोष्टी ह्या सार्वजनिक हिताच्या असतील, धार्मिक हेतूच्या असतील त्याच्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो। अशी कुराणामधली मुस्लिम धर्मातली एक संकल्पना आहे, ती उदात्त संकल्पना आहे। आता अशा प्रकारच्या मालमत्ता जर अल्लाहच्या नावे जर दान केल्या जातील तर आपल्याला हे वस्तुस्थिती आपल्याला ही माहिती आहे की अल्लाह स्वतः येऊन ह्या मालमत्तांचं व्यवस्थापन करणार नसतो। त्यामुळे ह्या मालमत्तांचं व्यवस्थापन करण्यासाठी एखादी सरकारी व्यवस्थेची गरज होती आणि काँग्रेस सरकारने ती गरज ओळखून हा वक्फ बोर्डाचा कायदा आणला आणि ह्या बोर्डाचं काम आहे की अशा प्रकारच्या मालमत्ता शोधून काढणं, त्यांचं विनियमन करणं आणि त्यांचा विनियोग करून मुस्लिम समाजाच्या हितासाठी त्याचा वापर करणं। खरं म्हणजे अशाच प्रकारचा वक्फसारखा एक कायदा देवस्थान अधिनियमामध्ये सुद्धा आहे, हिंदूंच्या चॅरिटेबल ट्रस्टचा सुद्धा कायदा आहे। जसं वक्फवरती सगळे सदस्य हे मुस्लिमच धर्माचे असतात तसं हिंदूंच्या चॅरिटेबल ट्रस्टवरती मंदिर व्यवस्थापनावरती सुद्धा सगळे सदस्य हे हिंदूच असले पाहिजे अशा प्रकारचा कायदासुद्धा भारतामध्ये काँग्रेसच्या सरकारने केलेला आहे। तो नरेंद्र मोदींचं सरकार आल्यानंतर झालेला नाही। दुसरी गोष्ट की जसं की मुस्लिम समाजाचे लोकच या वक्फ बोर्डावरती लागतात, मुतवल्ली म्हणून त्यांना नेमलं जातं जे ह्याचं व्यवस्थापन करत असतात, सरकार त्यांना नेमत असतं, सरकारना त्यांना गैरकारभारासाठी काढून टाकण्याचा सुद्धा अधिकार आहे। वक्फ बोर्डाबद्दल एक महत्त्वाची गोष्ट नेहमी सांगितली जाते, एक प्रोपोगंडा केला जातो की वक्फने जर एखाद्या जमिनीवरती दावा केला, एखाद्या मालमत्तेवर दावा केला आणि त्याला तुम्ही अडचणीत आलात तर त्याला आव्हान देता येत नाही, कुठल्याही न्यायालयामध्ये आव्हान देता येत नाही, हायकोर्ट सुप्रीम कोर्टसुद्धा तिथे हस्तक्षेप करू शकत नाही। इतके सारे जे अमर्यादित अधिकार ह्या बोर्डाला आहेत। असं वारंवार व्हॉट्सअपवरती अशा प्रकारचे मेसेज येत असतात आणि जे मेसेज पाठवणारी जी लोक आहेत ते अगदी निर्लज्जपणे कोडगेपणे अशा प्रकारचे मेसेज निर्माण करत असतात, पोस्ट करत असतात आणि बाकीची मंडळी ही भाबडेपणाने, अज्ञानातून, विद्वेषातून, कधीकधी मूर्खपणातून सुद्धा ती मेसेज ते पसरवत असतात। पण वस्तुस्थिती अशी आहे की वक्फ बोर्डासाठी जो अधिनियम आहे त्याच्यामध्ये कलम 27मध्ये जर वक्फ बोर्डाच्या एखाद्या निर्णयामुळे किंवा त्यांनी एखादा दावा केल्यामुळे तुम्ही जर बाधित असाल, तुमचं समाधान झालेलं नसेल, तुम्हाला जर त्याला आव्हान द्यायचं असेल तर दिवाणी न्यायालयामध्ये त्याला आव्हान देता येतं आणि दिवाणी न्यायालयाचा निर्णय हा अंतिम असेल असं ह्या अधिनियमातल्या कलम 27मध्ये म्हटलेलं आहे। आता हा कॉमन सेन्सचा भाग आहे की जर दिवाणी न्यायालय जर हस्तक्षेप करू शकत असेल तर मग सत्र न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय त्यांना अधिकार नसतील का? परंतु मुद्दा इथे असा आहे की मुस्लिम समाजाबद्दल एक सातत्याने आपल्याला विद्वेष पसरवायचा आहे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून ही सगळी मंडळी काम करत असल्यामुळे त्यांना आपण पसरवत असलेली माहिती ही खरी आहे, खोटी आहे, त्याला काही कायदेशीर आधार आहे किंवा नाही आहे त्याच्याबद्दल काही देणं घेणं नसतं। आणि ह्या सगळा जो खोटारडेपणा, प्रोपोगंडा जो संघी भाजपाई मंडळी जो करत आलेली आहेत आणि तो प्रोपोगंडाच खरा आहे अशी ज्यांची ठाम धारणा झालेली आहे, ज्यांच्या मेंदूमध्ये ह्या सगळ्या गोष्टी अगदी घट्टपणे रुजून बसलेल्या आहेत, त्यांना जेव्हा मग आता सरकारच, आणि ते सरकार कुठलं तर जिथे भारतीय जनता पार्टीच्या सरकारचा घटक आहे अशा प्रकारचं सरकार जेव्हा त्याच बोर्डाला 10 कोटींचं अनुदान जेव्हा देऊ करतं तेव्हा ह्यांना काय करावं आणि काय करू नये असा प्रश्न त्यांना पडतो। ही एक स्वाभाविक आणि नैसर्गिक त्यांची अवस्था आहे। संघी भाजपाई लोकांनी या देशातल्या हिंदू लोकांचं, हिंदू नागरिकांचं, त्यांच्या मेंदूंचं काय वाटोळं करून ठेवलेलं आहे त्याचं उदाहरण म्हणजे आजचा केतकी चितळेचा जो व्हिडिओ आहे तो आहे। केतकी त्याच्यामध्ये चिडून म्हणते की तुम्ही काय ठरवलं आहे, तुम्ही आम्हाला बधीर करायचं ठरवलं आहे का, असं ती त्याच्यामध्ये अगदी चिडून आरडाओरडा करून ती प्रश्न विचारते। पण मुळामध्ये
केतकीला हे माहीत नाही आहे की संघी भाजपाई जो प्रोपोगंडा आहे तो बधीर लोकांसाठीच आहे. ज्यांचा मेंदू बधीर नाही आहे ते ह्या प्रोपोगंडाला कधीही बळी पडत नाहीत. ते शांतपणे ह्या माहितीकडे बघतात, त्याची उलट तपासणी केली जाते आणि त्यानंतरच आपलं मत व्यक्त केलं जातं. परंतु ज्यांचा मेंदू मुळातच बधीर आहे तर त्यांना खऱ्या खोट्याची तपासणी करण्याची त्यांना गरज लागत नाही. आणि मग एक धारणा की हे सगळं आपलं हिंदूंचं सरकार आहे, हिंदूंच्या भल्यासाठी हा पक्ष राबतो आहे, अशा प्रकारचं तुमच्याही एक मानसिकता झाल्यानंतर तेच सरकार जेव्हा वेगळं वागायला लागतं तर त्यावेळेला तुम्हाला धक्का बसतो. परंतु इतर लोकांना धक्का का बसत नाही? कारण हा जो देश आहे हा लोकशाहीवादी देश आहे, हा भारतीय संविधानावर चालणारा देश आहे. या भारतीय संविधानामध्ये प्रत्येक नागरिकाच्या भल्याबुऱ्याचा इथे विचार केला गेलेला आहे. भारतीय संविधान हे भारतातल्या 140 कोटी नागरिकांच्या हिताचं असलेलं संविधान आहे आणि त्यामध्ये भारतीय संविधान पुन्हा वेगळेपणाने इथल्या बालकांसाठी वेगळा विचार करतं, इथल्या स्त्रियांसाठी वेगळा विचार करतं, इथल्या अनुसूचित जाती जमाती ओबीसींसाठी वेगळा विचार करतं आणि त्याचप्रमाणे इथल्या अल्पसंख्याकांसाठी सुद्धा स्वतंत्रपणे विचार करून भारतीय संविधान इथला कुठलाच नागरिक हा विकासापासून वंचित राहणार नाही ह्याची काळजी करतं. परंतु देश ही संकल्पनाच ज्यांच्या केंद्रस्थानी नाही आणि धर्म हा ज्यांचा देशापेक्षा वरचढ आहे, धर्म हा ज्यांना देशापेक्षा प्राणप्रिय आहे आणि देश हा दुय्यम आहे, अशा प्रकारच्या लोकांना हा देश मुळात कळलेला नाही, हे भारतीय संविधान मुळात कळलेलं नाही. या भारतीय संविधानामधली जी तळमळ आहे की ह्या देशातल्या प्रत्येक नागरिकाचा विकास झाला पाहिजे आणि हा देश सगळ्या नागरिकांची एकजूट होऊन एक सशक्त असा राष्ट्र झाला पाहिजे, ही जी भारतीय संविधानाची संकल्पना आहे त्याच्यापासून ही सगळी विद्वेषी मंडळी कोसो दूर आहेत. आपल्याकडे अल्पसंख्याक म्हणजे नेमके कोण? अल्पसंख्याक म्हणजे मुसलमान अशी सुद्धा आपल्याकडे धारणा झालेली आहे. अल्पसंख्याक दोन प्रकारचे आहेत. एक तर जे धार्मिक अल्पसंख्याक आहेत ज्याच्यामध्ये मुसलमान तर येतातच, परंतु हिंदूंच्या व्यतिरिक्त ख्रिश्चन आहेत, शीख आहेत, पारशी आहेत, बौद्ध आहेत आणि जैन आहेत. जर आपण भाषिक अल्पसंख्याकांचा जर विचार केला तर दोन प्रकारचे अल्पसंख्याक आपल्याला प्रामुख्याने आपल्या डोळ्यासमोर येतात. त्याच्यात उर्दू आहेत आणि सिंधीसुद्धा आहेत. सिंधी भाषिक हे काय मुसलमान नाही आहेत. दुसरी गोष्ट की आर्टिकल 30 जिथे अल्पसंख्याकांचा उल्लेख केला जातो तिथे भाषा, लिपी, संस्कृती जतन करण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे असं म्हटले आहे. म्हणजे भाषा, लिपी आणि संस्कृती ह्या अनुषंगाने जर तुम्ही एखाद्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये, भारतामध्ये किंवा राज्यामध्ये जर संख्येने कमी असाल तरी तुम्हाला तुमची ती भाषा, लिपी, संस्कृती जतन करण्याचा अधिकार आहे असं भारतीय संविधान म्हणतं. परंतु ही जी सगळी विद्वेषी मंडळी आहेत त्यांना मुळामध्ये मानवाधिकारच मान्य नाही आहे. यांचा जातीयतेवरती, विषमतेवरती, भेदभावावरती अगदी गाढा विश्वास असल्यामुळे, समानतेचं तत्त्व जे आहे ते त्यांना मुळातच मान्य नसल्यामुळे आणि विषमतेच्या तत्त्वावरच ह्यांचा अख्खा धर्म हा उभा असल्यामुळे आणि त्या धर्माचा त्यांच्या मनामध्ये प्रचंड अभिमान असल्यामुळे ज्या वेळेला स्वतःच्या धर्मातल्या लोकांबद्दल जी माणसं भेदभावाने वागू शकतात त्यांना इतर धर्माच्या आणि प्रामुख्याने मुसलमानांबद्दल कुठल्याही प्रकारची सहानुभूती किंवा आदरभाव असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारतीय संविधानाला अनुसरून आपल्याकडे अल्पसंख्याक मंत्रालय आहे आणि त्या अल्पसंख्याक मंत्रालयाच्या अंतर्गत हे वक्फ बोर्ड जे आहे ते काम करत असतं. त्या अल्पसंख्याक मंत्रालयाच्याच बजेटमधून महाराष्ट्र सरकारने ह्या वक्फ बोर्डाला 10 कोटींचं अनुदान दिलेलं आहे. हे अनुदान फक्त महाराष्ट्र सरकारने दिलेलं नाही आहे. केतकी चितळेला काय वाटतं की मोदी हे माझे हिरो आहेत आणि ते हिंदूंचे हिरो आहेत आणि मुसलमानांना धडा फक्त नरेंद्र मोदीच शिकवू शकतात. परंतु आकडेवारी आपल्याला काय सांगते? साधारणतः 1974 पासूनची आकडेवारी जी उपलब्ध आहे, 1974-75ला त्यावेळेच्या सरकारने ह्या वक्फ बोर्डाला अवघ्या 5 लाखांचं अनुदान देऊ केलेलं होतं आणि तिथून ते मग कधी 5 लाख, 10 लाख वगैरे वगैरे असं करत 1974 ते 2013-14पर्यंत या इतक्या सगळ्या 50 वर्षांमध्ये मागची जी सगळी सरकारं होती त्यांनी 42 कोटींचं अनुदान
या वक्फ बोर्डाला दिलेलं होतं 50 वर्षामध्ये 42 कोटींचं अनुदान. नरेंद्र मोदींच्या सरकारामध्ये ह्या वक्फ बोर्डाला 2014 पासून गेल्या 10 वर्षामध्ये 21 कोटींचं अनुदान दिलेलं आहे. परंतु ह्या केतकी चितळेला ह्या सगळ्या गोष्टी माहिती नसतात आणि ते अनुदान दिल्यानंतरसुद्धा मोदी त्यांचे हिरो असतात. त्यांची सगळ्यात मोठी कोंडी ही झालेली आहे की काही झालं तरी, कुठलंही काही झालं तरी मोदींना विरोध करायचा नाही हे त्यांनी पक्क ठरवून घेतलेलं आहे. आणि मग तुम्हारे जुल्मो सितम हमारे सर आंखों पर, अशा प्रकारची त्यांची मोदींच्या बाबतीतली भूमिका असल्यामुळे मोदींचं सरकार जेव्हा वक्फ बोर्डाला अनुदान देतं तेव्हा यांची दातखिळ बसते. आणि महाराष्ट्रातलं सरकार ज्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवारसुद्धा आहेत, तर इथे फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीबद्दलच नव्हे किंवा शिवसेनेबद्दलच नव्हे तर एकूणच बहुजन समाजातले असतील, तर एकनाथ शिंदे असतील किंवा अजितदादा पवारांसारखे लोक असतील, तर ह्यांच्या मनामध्ये, ज्यांच्या मनामध्ये या सगळ्या लोकांच्याबद्दल एक दुजाभाव आहे, एक जातीयतेची दुय्यमतेची भावना आहे, असे केतकी चितळेसारखे लोक जे आहेत ते महाराष्ट्र सरकारला लक्ष करू बघतायत की जे केंद्र सरकारने सुद्धा केलेलं आहे. केंद्र सरकारचे जे अल्पसंख्याक मंत्री आहेत मुख्तार अब्बास नक्वी, त्यांचं संसदेमध्ये प्रश्नोत्तराला दिलेलं त्यांचं उत्तर आहे आणि त्यामध्ये कुठल्या कुठल्या राज्यांना सरकारने 2021मधलं आहे हे, कुठल्या कुठल्या राज्यांना किती अनुदान दिलं गेलं त्याचं संपूर्ण त्याची माहिती तिथे दिलेली आहे. मुळामध्ये आपण हे समजून घेतलं पाहिजे की वक्फ हे जे बोर्ड आहे ते मुस्लिमांनी त्यांच्या धर्मकार्यासाठी त्यांच्या ज्या खाजगी मालमत्ता ज्या दान केलेल्या होत्या त्या मालमत्तांचं विनियमन करण्यासाठी आहे. हिंदूंच्या कुठल्याही मालमत्तांवरती मुस्लिम दावा करत नाहीत, त्यांना करता येत नाही. ते मुस्लिमांनी दान केलेल्या मालमत्ता शोधणं आणि त्या मालमत्ता कुठल्या आहेत, त्यांच्या चतुःसीमा कुठल्या आहेत हे बोर्ड ठरवत नाही. त्यासाठी आपल्याकडे महसूल विभाग आहे, भूमी अभिलेख विभाग आहे. बोर्ड जे आहे ते ह्या विभागांना आपला दावा कळवतं. ह्या महाराष्ट्र सरकारमधले किंवा केंद्र सरकारचे हे विभाग जे आहेत ते त्या स्पॉटवर जाऊन, त्या स्थळी जाऊन, ते डिमार्केशन जाऊन कुठल्या सर्वे नंबरची कुठली जमीन आहे हे ठरवत असतं आणि त्यानंतरच त्या बोर्डाला मिळतात. गेल्या अनेक वर्षांमध्ये अशा प्रकारच्या फक्त 4 मालमत्ता इतक्या वर्षांमध्ये हे बोर्ड विकसित करू शकलेलं आहे. या वक्फ बोर्डाच्या बहुतांशी मालमत्ता ज्या आहेत त्या अतिक्रमित आहेत, ते इतर लोकांनी अतिक्रमित केलेले आहेत. आपण हे स्पष्टपणे समजून घेतलं पाहिजे की लोकांच्या मालमत्तांवरती वक्फ बोर्ड हे दावा करत नसून वक्फ बोर्डाच्या जागांवरती ह्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि तिथे ते आपले दावा पुन्हा एकदा प्रस्थापित करत आहे, जे त्यांचं कायदेशीर कर्तव्य आहे.